ख्रिस्तातील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हाला सलाम करतो. प्रेज द लॉर्ड म्हणतो. माझं नाव नवीन शेखर आहे. मी तुमच्याबरोबर भारत या देशातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर आणि सदर बाजार या छोट्याशा गावातून मी तुमच्याशी बोलत आहे. आज आपण नीतिसूत्रे याचा दुसरा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याशी बोलणार आहे. स्वतः परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये कार्य करणार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या 2013 सालामध्ये परमेश्वर आपल्या जीवनात प्रवेश करणार आणि आपल्याला आशीर्वाद देणार. हा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाद्वारे देणार आहे. ही वचनं आज आपल्या अंतःकरणात कार्य करणार आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्याद्वारे लोकांना आशीर्वाद देईल आणि त्याच्या नावाचं गौरव करेल. चला आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. नीतिसूत्रे याचा दुसरा अध्याय. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येते. सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करीतो, सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. धर्म, नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला सांभाळेल. म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टीपासून आणि अशा गोष्टी करणाऱ्या मनुष्यापासून तो तुला दूर ठेवेल. ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गाने चालतात. त्यांना दुष्कर्म करण्यास आनंद वाटतो. दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्हास पावतात. त्यांचे मार्ग हे वाकडे आहेत, असं परमेश्वराचं वचन सांगतं. त्यांच्या वाटा विपरीत आहेत. परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे. ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे. तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात. जे तिचकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचा मार्ग साधत नाही. यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीने अवलंबन करावे. कारण सरळ जनच देशात वस्ती करतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचारांचे त्यातून निर्मूलन होईल. खरोखर परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठवो आणि परमेश्वर आज विशेष करून तुम्हाला आशीर्वाद देव. कारण आज परमेश्वराचे वचन तुमच्या कानी पडलेले आहे आणि ते तुमच्या अंतःकरणात उतरलेले आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव आणि ह्या वर्षामध्ये तुम्हाला बहुगुणित करो. सर्व प्रकारचे चांगले आशीर्वाद जे आज तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ते परमेश्वर तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुमच्याद्वारे इतरांना देखील परमेश्वर आशीर्वाद करेल. आमेन.